निमित्त मी माझ्या आयुष्यातील इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे की मी आता 5वीत असताना बाबांनी मला एक चॅलेंज दिलं की तू स्कॉलरशिप मध्ये नंबर काढून दाखव, मग मी तुला काय पाहिजे ते देतो. मी पण ते चॅलेंज स्वीकारलं आणि वर्षभर स्कॉलरशिपचा अभ्यास केला. आणि बाबा मला मध्ये मध्ये टोमणेही मारत होते की तू स्कॉलरशिप मध्ये नंबर काढूच शकत नाहीस म्हणून. थोड्या दिवसांनी स्कॉलरशिपची परीक्षा झाल्यानंतर मी माझा कोल्हापूरमध्ये गुणवत्ता यादीत नंबर आला आणि मी लगेचच बाबांकडे गेलो आणि बाबांना सांगितले. बाबा लगेचच मला म्हणाले, जो हुकुम मेरे आका, बोल तुझे क्या चाहिए. लगेचच मी बाबांना म्हणालो, मुझे एक चमचमाती गैस की सायकल चाहिए. बाबा आणि मी लगेचच सायकल घेऊन आलो. या गोष्टीवरून मला एक बोध सांगायचं आहे की जर तुम्ही एक गोष्ट मनात घेतला तर ती निश्चितच पूर्ण होते आणि त्याचं फळ लवकरच मिळतं. अशाच इंटरेस्टिंग गोष्ट ऐकण्यासाठी ऐकत राहा रेडिओ सिटी 95 FM. मी तुमचा लाडका ज्युनियर आरजे रुद्र. हॅलो कोल्हापूरकर, कसे आहेत सगळे? मी तुमचा लाडका ज्युनियर आरजे रुद्र आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ सिटी. आज माझ्यासोबत आहे प्रतीक दादा. मी त्याला आज 2 प्रश्न विचारणार आहे. दादा, पहिला प्रश्न असा आहे की तुझं एवढं मोठं यशाचं कारण काय? तर रुद्र, एवढ्या मोठ्या यशाचं कारण म्हणजे जे स्वप्न आपण लहानपणापासून बघितलेलं असतं तर त्यासाठी प्रयत्न करत राहणं आणि काही जरी झालं तरी मला हे मिळवायचंच आहे हे मनामध्ये बाळगणं आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम करत राहणं हेच यशाचं एक मोठं कारण आहे असं म्हणू शकतो मी. माझा दुसरा प्रश्न असा आहे की जर माणसाला यशाच्या मोठ्या शिखरावर जर जायचं असेल तर त्याला काय करावं लागेल? तर मला असं वाटतं की सगळ्यात पहिली गोष्ट रुद्र, तर पेशन्स खूप महत्वाचे आहेत. एखादी गोष्ट जर का आपल्याला मिळवायची असेल तर पटकन मिळत नसते. आपण त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत आणि सातत्याने त्याच्यावरती विचार करायला पाहिजे, काम करायला पाहिजे, तरच आपण हा यशाचा टप्पा जो आहे तर तो गाठू शकतो. पण तसं बघायला गेलं तर मला पण शाळेत असताना झोप यायची. कधी कधी मी एक्झाम्सना सुद्धा पेंगत जायचो. पण त्याच्यावरती मी थोडंसं काम केलं, पण नंतर सगळ्या गोष्टी ठीक झाल्या. पण झोप यायची मला पण. जाताना कधी कधी झोप येते. तुला कार्यक्रम करताना कधी कधी झोप येते काय? कार्यक्रम करताना अशी झोप येत नाही, कारण की सकाळचं वातावरण एकदम फ्रेश असतं ना, एनर्जेटिक असतं ना. हा, पण कधी कुठे फिरायला गेलो, रात्री लेट आलो तर थोडासा आळस येतो. पण नाही, जेव्हा शोला सुरुवात करेल ना तसं एकदम फ्रेश होऊन जातं. थँक्यू.